नमस्कार मंडळी. तर नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. बालवाडीच्या मॅडमचा पाठीमागच्या वेळेस आपण 2 ब्लाऊज शिवले होते आणि त्यांना एकदम परफेक्ट बसले आणि खुश होऊन त्यांनी परत मला 2 ब्लाऊज शिवण्यासाठी दिले होते. जी काय ट्रेंडिंग साडी आहे त्यावरचाच हा ब्लाऊज होता. एकदम सुंदर फॅब्रिक होता आणि डिझाईन तर अप्रतिम होती. सिक्वेन्स वर्क होतं. सुरुवातीला तर मला वाटलं शिवायला थोडासा त्रास होईल, पण काहीच झालं नाही. एकदम स्मूथली हा ब्लाऊज शिवला गेला. आज तर मी नेहमीच 1 मीटर आणत असते, कारण की 80 सेंटीमीटरमध्ये कधी-कधी ब्लाऊज बसत नाही जर स्लीव्ज लॉंग असतील तर, आणि आपण उगाच ओढाताण करत बसतो. यासाठी 1 मीटर अस्तर आणलं की पुरेपूर छान पुरतं आणि पट्टी वगैरे लावायला सुद्धा काही अवघड जात नाही. एकदा एक कस्टमर माझं फिक्स झालं ना, त्याचं पेपर कटिंग मी नेहमी जवळ ठेवते, म्हणजे वारंवार पेपर कटिंग करावं लागत नाही आणि त्यामध्ये वेळसुद्धा जात नाही. फायनल ब्लाऊज असा झाला होता. कटोरी असल्यामुळे लवकर शिवून होतो आणि जास्त काही वेळ लागत नाही आणि बॅक नेक पण सिंपल होता. काय मग तुम्ही घेतली कशी ट्रेंडिंग साडी आणि शिवलाय का ब्लाऊज हे मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.